आता जे काही खताची टंचाई निर्माण झालेली आहे आणि खताचे दर वाढलेले आहेत, हे सरळ सरळ राज्यकर्त्यांचा हा नाकर्तेपणा आहे. कारण आखाती देशामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्चा माल जो काही आखाती देशातून येत होता त्याच्या वाहतुकीला मर्यादा पडायला लागल्या. डॉलर महाग झाला, त्यामुळं जे कच्चा माल अजून महाग व्हायला लागला. शिवाय सरकारनं त्याच्यावरची असणारी सबसिडी कमी केली, जी खत कंपन्यांना सरकार सबसिडी देतं, ज्याच्यामुळं आपल्याला परवडेल या दरामध्ये खत कंपन्या खतं विकत असतात. ती सबसिडी कमी केल्यामुळं या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून आज खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनीच सोडवलं पाहिजे. येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत. ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही.